नाथ नारायण वासुदेव, हे 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 नाथ नारायण वासुदेव। श्री कृष्ण गोविंद हरे नारायण वासुदेव, श्री कृष्ण गोविंद हरे मुरारे, हे नाथ नारायण वासुदेव, श्री कृष्ण गोविंद हरे मुरारे, हे नाथ नारायण वासुदेव, श्री कृष्ण गोविंद हरे मुरारे, हे नाथ नारायण वासुदेव। पुंडलीक वरदा हरि विठ्ठल, श्री ज्ञानदेव तुकाराम, सद्गुरु गुंडा महाराज की जय, सद्गुरु हरि महाराज की जय, जगन्नाथ भगवान की जय। आपल्या समोर जी स्तोत्र पुस्तिका आपल्या सगळ्यांना समितीच्या वतीने देण्यात आलेली आहे, त्यामध्ये जगन्नाथाष्टक आहे। त्या जगन्नाथाष्टकाचं पठण आपण करणार आहोत। पान क्रमांक 3 वर मागच्या बाजूला श्री जगन्नाथाष्टक आहे। पुंडलीक वरद हरि विठ्ठल, श्री ज्ञानदेव तुकाराम, कदाचित कालिंदी तटविपिन संगीत कवरो, मुदा गोपी नारी वदन कमलास्वाद मधुपहा, रमा शंभु ब्रह्मा मरपति गणेशार्चित पदो, जगन्नाथ स्वामी नयन पथगामी भवतु मे, भुजे सव्ये वेणुं शिरसि शिखिपिंशं कटितटे, दुकूलं नेत्रान्ते सहचर कटाक्षं विदधते, सदा श्रीमद्वृन्दावन सतिलीला परिचयो, जगन्नाथ स्वामी नयन पथगामी भवतु मे, महाम्भोधे स्थिरे कनकरुचिरे नीलशिखरे, वसन्प्रासादान्तः सहज बलभद्रेण बलिना, सुभद्रा मध्यस्थः सकल सुरसेवावसरदो, जगन्नाथ स्वामी नयन पथगामी भवतु मे, कृपा पारावारः सजल जलदश्रेणुरुचिरो, रमावाणि सोमस्फुरं पद्मोद्भवमुखैः, सुरेन्द्रैराराध्य श्रुतिगणशिखा गीतचरितो, जगन्नाथ स्वामी नयन पथगामी भवतु मे, रथारूढो गच्छन् पथि मिलितभूदेवपटलैः, स्तुतिप्रादुर्भावं प्रतिपदमुपाकर्ण्य सदयः, दया सिन्धुर्बन्धुः सकल जगतां सिन्धुसुतया, जगन्नाथ स्वामी नयन पथगामी भवतु मे, परब्रह्मा पीडः कुवलयदलोत्फुल्लनयनो, निवासी नीलाद्रौ निहितचरणो नन्दुशशिरसि, रसानन्दो राधा सरसवपुरालिङ्गसुखो, जगन्नाथ स्वामी नयन पथगामी भवतु मे, न वै प्रार्थ्यं राज्यं न च कनकतां भोगविभवं, न याचेऽहं रम्या निखिलजनकाम्यां वरवधूं, सदा काले काले प्रमथपतिना गीतचरितो, जगन्नाथ स्वामी नयन पथगामी भवतु मे, हरत्वं संसारं धृतरसारं सुरपते,
हरत्वं पापानां वितमिमपरां यादवपदे अहो दीनानाथं निहितमचलं निश्चितपदं जगन्नाथ स्वामी नयनपथगामी भवतु मे। श्रीमच्छङ्कराचार्यविरचितं श्रीजगन्नाथाष्टकं सम्पूर्णम् अखण्डानन्दरूपाय सद्विज्ञानप्रदायिने भवद्भान्तदिनेशाय गुण्डाख्यगुरवे नमः। नामस्मरणसक्ताय आनन्दाविष्टचेतसे चक्रीभजननिष्ठाय गुण्डाख्यगुरवे नमः। इहामुत्रार्थफलद भोगवैराग्यरूपिणे क्षमाद्यैश्वर्ययुक्ताय गुण्डाख्यगुरवे नमः। सदा सन्तुष्टमनसे शान्तिसौख्ययुताय च अयाचितान्नतुष्टाय गुण्डाख्यगुरवे नमः। पाण्डुरङ्गक्षेत्रयात्राकारिणे प्रतिवत्सरे सद्दर्शनप्रमोदाय गुण्डाख्यगुरवे नमः। आनन्दाब्धिमग्नाय स्वकीयानन्ददायिने शिष्यमन्त्रोपदेष्ट्रे ते गुण्डाख्यगुरवे नमः। तटाकसन्निधौ देवग्रामान्तिकनिवासिने सविरामार्यधाम्ने ते गुण्डाख्यगुरवे नमः। चूडामणिपदाम्भोजलीनहृद्भ्रमराय च परतापप्रभेदाय गुण्डाख्यगुरवे नमः। गुण्डाष्टकं पठेन्नित्यं मनुजो भक्तिसंयुतः सुदृढं निश्चयं कृत्वा सर्वान् कामानमाप्नुयात् इति श्रीमदनन्तशास्त्रिविरचितं श्रीगुण्डाष्टकम्। पुण्डलीकवरदा हरिविठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम सद्गुरु गुंडा महाराज की जय। सद्गुरु हरि महाराज की जय। ओम नमो परमहंसा स्वादितचरणकमलचिन्मकरन्दाय भक्तजनमानसनिवासाय श्रीरामचन्द्राय वागीशायस्य वदने लक्ष्मीर्यस्य च वक्षसि यस्यास्ते हृदये संवित्तं नृसिंहमहं भजे। समचरणसरोजं सान्द्रनीलाम्बुदाभं जघननिहितपाणिं मण्डनं मण्डनानां तरुणतुलसीमालां कन्धरं कञ्जनेत्रं सदयधवलहासं विठ्ठलं चिन्तयामि। वंशी विभूषितकरान्नवनीरदाभात् पीताम्बरादरुणबिम्बफलाधरोष्ठात् पूर्णेन्दुसुन्दरमुखादरविन्दनेत्रात् कृष्णात् परं किमपि तत्त्वमहं न जाने। यदक्षरमनाख्येयम् आनन्दमजकेवलं श्रीमन्निवृत्तिनाथमिति ख्यातं दैवतमाश्रयेत्। नमामि सद्गुरुं शान्तं सच्चिदानन्दविग्रहं पूर्णब्रह्मपरानन्दम् ईशम् आळन्दिवल्लभं। नमो सद्गुरु तुकया ज्ञानदीपा नमो सद्गुरु सच्चिदानन्दरूपा नमो सद्गुरु भक्तकल्याणमूर्ति नमो सद्गुरु भास्करा पूर्णकीर्ति। आदिनाथं च मत्स्येन्द्रं गोरक्षं गहिनीं तथा निवृत्तिं ज्ञानदेवं च देवं चूडामणिं नमः। अखण्डानन्दरूपाय सविज्ञानप्रदायिने भवद्वान्तदिनेशाय गुण्डाख्यगुरवे नमः। पुण्डलीकवरदा विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय। जगद्गुरु तुकाराम महाराज की जय। शांति ब्रह्म श्री एकनाथ महाराज की जय। नीलाचल निवासाय नित्याय परमात्मने बलभद्र सुभद्राभ्यां जगन्नाथाय ते नमः। आजपासून आपल्या श्री क्षेत्र जगन्नाथपुरीच्या चरित्र कथेला आपण आरंभ करतो आहोत। यासाठी उपस्थित आपल्या सर्व भाविकांचं सद्भक्तांचं सरहृदय श्रोत्यांचं
या पुण्य पावन अशा नगरीमध्ये अंतःकरणपूर्वक स्वागत करतो. आपल्या सर्वांच्या चरणी नतमस्तक होतो. या क्षेत्रामध्ये आपल्याला ही कथा करायची आहे. भागवत, रामायण, भागवतातले काही निवडक असे विषय, जसे आपण हरिद्वारला फक्त रासपंचाध्यायीचा विचार केला, मागच्या वर्षी किंवा त्याच्या आधीच्या वर्षी द्वारकेला आपण फक्त एकादश स्कंधाचा विचार केला, तशा काही मर्यादित अशा विषयांना डोळ्यासमोर ठेवून काही चरित्र कथा किंवा काही कथा करावी, असाही एक विचार या कथेच्या आरंभाला सुचवला गेला होता. परंतु जगन्नाथपुरीमध्ये यायचं, या क्षेत्रामध्ये 7-8 दिवस वास्तव्य करायचं आणि या वास्तव्यामधून काही पुण्य अर्जित करायचं असेल, संपादन करायचं असेल, सद्भक्तांच्या दर्शनाचा योग प्राप्त करून घ्यायचा असेल, भगवंताच्या पुण्यपावन अशा दर्शनानं आयुष्य आपलं परिपूर्ण व्यापक करून घ्यायचं असेल, जीवनाची इतिकर्तव्यता करून घ्यायची असेल, तर त्या दर्शनाने तर त्या दर्शनाने येतोय का आवाज? आता अजून नाही येत आहे. माझ्या आवाजाला तापायला थोडा वेळ लागतो. ठीक आहे. पारमार्थिक सत्क्रियांच्या संबंधानं जेव्हा जेव्हा आपण क्षेत्र वास्तव्य करतो, जेव्हा जेव्हा तिथल्या सद्भक्तांच्या दर्शनाचे योग आपल्याला प्राप्त होतात आणि त्याचा एक परिणाम आपल्या जीवनावर होत असतो, तो परिणाम काही जणांच्या बाबतीमध्ये लगेच फलित होतो आणि काही जणांच्या बाबतीमध्ये तो परिणाम कालांतराने होताना दिसतो. तीर्थाला गेलं पाहिजे, तीर्थयात्रा केली पाहिजे, कशा करता करावी? तुकाराम महाराजांनी आपल्याला सांगितलं, जव हे सकळ सिद्ध आहे, हात चालावया पाये, तव तू आपुले स्वहित पाये पाहे, तीर्थयात्रे जाय चुको नको. कधी केल्या पाहिजेत? जव काळ दुरी असे ठेला. जव हे सकळ सिद्ध आहे, हात चालावया पाय, आपले हातपाय चालतात, सगळी सिद्धता आहे, काळ आपल्यावर इतक्या लवकर आक्रमण करणार नाही असा अंतःकरणामध्ये कुठेतरी विश्वास आहे, अशा अवस्थेमध्ये माणसाने तीर्थयात्रा लवकर करून घ्यावी. इंद्रियांची दुर्बलता, मनाचं नैराश्य, जीवनामध्ये आलेल्या अपयशानं निर्माण झालेली उदासीनता, या सगळ्या गोष्टी कालांतराने जर आपल्या जीवनामध्ये उपस्थित होणारच असतील, तर त्या उपस्थित होण्याच्या पूर्वी आमच्या जीवनामध्ये आम्ही तीर्थयात्रा केल्या पाहिजेत की ज्या तीर्थयात्रेचा परिणाम म्हणून आपल्या जीवनामध्ये नैराश्य निर्माण होणार नाही, त्या तीर्थयात्रेचा परिणाम म्हणून आपल्या जीवनामध्ये पारमार्थिक अथवा स्वजीवनाच्या निर्वाहाची उदासीनता निर्माण होणार नाही, याकरता आपण अवश्य तीर्थयात्रा केल्या पाहिजेत. तीर्थयात्रा कशा करता करा, काय करा, तीर्थयात्रेला गेल्यानं काय होतं? आपल्या जुन्या काळामध्ये तर आपल्याला असं स्पष्ट रूपानं सांगण्यात आलं की तीर्थयात्रा करत राहा, फिरत राहा, देवदेवतांचं दर्शन घेत राहा. त्याचा परिणाम काय होतो? केल्याने तीर्थाटन मग येते शहाणपण. आपल्याला हे सांगण्यात आलं. व्यावहारिक दृष्टीनं आपल्या जीवनामध्ये येणारं शहाणपण हे तीर्थयात्रेतून येतं. त्याची थोडी दुसरी बाजू जर सांगायची झाली तर तीर्थयात्रेने आपण व्यावहारिक दृष्टीने का होईना शहाणे होतो
असं म्हणण्याचं कदाचित एक सुप्त कारण असं असावं की बहुतेक तीर्थामध्येच आपल्याला फसवलं जाण्याची शक्यता जास्त असते. त्यामुळे शहाणपण येण्याचे योग तिथं जास्त आहेत. मनुष्य फसल्याशिवाय शहाणा होत नाही, मनुष्य चुकल्याशिवाय शहाणा होत नाही. केल्याने तीर्थाटन मग येते शहाणपण. आपण लहानपणापासून ऐकत आलो, पण हे शहाणपण कोणतं, कोणत्या अर्थाने? या अगदी लौकिक विचारापासून थोडंसं लांब जाऊन तीर्थयात्रेचा आपल्या जीवनावर होणारा पारमार्थिक परिणाम काय आहे याचाही थोडासा विचार आपण केला पाहिजे. का तीर्थयात्रेत जा? 2-3 गोष्टी त्याच्याकरता खूप महत्वाच्या असतात. अगदी सरळ साधा विचार करायचा झाला तर वेगवेगळ्या तीर्थामध्ये असणाऱ्या वेगवेगळा विग्रह धारण करून राहणाऱ्या भगवंताचं वेगवेगळ्या विग्रहातलं दर्शन आमच्या जीवनाला परमार्थ प्रवृत्त करतं. कारण आपल्या जीवनामध्ये कोणतं रूप, भगवंताचं कोणतं रूप आपल्याला मोहित करेल, कोणत्या रूपाची ओढ अंतःकरणाला लागेल, कोणतं रूप आपल्याला आकर्षित करून घेईल आणि ज्या रूपाबद्दलची तन्मयता, ज्या रूपाबद्दलची आसक्ती आणि ज्या रूपाबद्दलची अत्यंत प्रीती आपल्या अंतःकरणामध्ये निर्माण होईल, याचा कोणताही नियम कुणालाही निश्चितपणाने सांगता येत नसतो. म्हणून आपल्याकडे वेगवेगळे प्रवाह आहेत विचाराचे, वेगवेगळे संप्रदाय आहेत. गणपत्य संप्रदाय वेगळा आहे, शैव संप्रदाय वेगळा आहे, वैष्णव संप्रदाय वेगळा आहे. या संप्रदायातला वेगवेगळा विग्रह त्या भाविकांना आकर्षित करत राहतो, त्या भाविकांना ती उपासना करण्यात आनंद निर्माण करत राहतो. सगळ्यांनाच एक प्रकारचा देव सगळ्यांना आवडेल, पण देवाचं रूप एकच एक सगळ्यांना आवडेल असं सांगता येत नसतं. वेगवेगळ्या तीर्थक्षेत्रामध्ये वेगवेगळा विग्रह धारण करून भगवंताचं वास्तव्य होत असतं आणि त्या विग्रहाच्या दर्शनाने आपल्या जीवनामध्ये कदाचित भगवंताच्या चरणाबद्दलची प्रीती निर्माण होण्याचं किंवा वृद्धिंगत होण्याचं काम होऊन जातं. याच्याकरता वेगवेगळी दर्शनं घेत राहा. आपण पंढरपूरला आलो, आपण पांडुरंगाचं दर्शन घेतो. आपण त्र्यंबकला गेलो, आपण तोच परमात्मा पण त्र्यंबक राजाच्या रूपामध्ये त्याचं दर्शन घेतो. तोच परमात्मा अन्य क्षेत्रामध्ये आपण वृंदावनात वगैरे गेलो तर कृष्ण रूपानं त्याचं दर्शन होतं. तोच परमात्मा आपण अयोध्येत गेलो, आपण नाशिकला गेलो तर काळ्या रामाच्या रूपानं आपल्याला तो परमात्मा दर्शन देत राहतो. याच्यातला कोणता विग्रह, याच्यातलं कोणतं रूप आपल्या जीवनाला परिपूर्ण बनवेल, त्या रूपाची आसक्ती अंतःकरणामध्ये निर्माण होईल आणि त्या रूपासक्तीनं वृद्धिंगत होणाऱ्या भक्तीनं आपलं जीवन परिपूर्ण होऊन जाईल, आनंदमय होऊन जाईल, हे सांगता येत नसतं. कुणाला कोणतंही रूप आवडू शकतं. त्या रूपाचा अनुभव घेण्याकरता, त्या रूपाचं दर्शन घेण्याकरता, विविध रूपांमध्ये परमात्म्याला पाहण्याकरता तीर्थयात्रा केल्या पाहिजेत. दुसरा एक विचार या संबंधामध्ये, अगदी धावता विचार सांगतो. आज प्रारंभाचाच दिवस आहे, प्रस्तावना करणं मला आवश्यक आहे, थोडी प्रस्तावना करतो या विषयाची. दुसरा एक विचार आपण या संबंधामध्ये जर केला तर आपण तीर्थयात्रा केल्या पाहिजेत. कारण तीर्थयात्रांमध्ये जसं भगवंताचं वेगवेगळ्या रूपातलं दर्शन आपल्याला होतं, तसं त्या रूपाबद्दल अंतःकरणामध्ये नितांत श्रद्धा धारण करणारे संत महात्मे त्याच क्षेत्रामध्ये त्या रूपाच्या नित्य आनंद प्राप्ती करता वास्तव्य करत असतात. त्यामुळे भगवंताचं दर्शन आम्हाला वेगवेगळ्या रूपात होईल, हे जसं होणारच आहे, तसं त्या क्षेत्रामध्ये गेल्यानंतर आपल्याला त्या क्षेत्रामध्ये त्या भगवंताची अर्चना करणारे, त्या भगवंताचे गुणानुवाद करणारे, त्या भगवंताचे लीला सांगणारे, त्या भगवंताचा अनुभव घेणारे आणि त्या रूपातल्या भगवंताच्या लीलांमध्ये भगवंताबरोबर सहभागी होणारे असे अनेक भक्त वास्तव्याला राहिलेले दिसून येतात. त्या क्षेत्र दर्शनामध्ये आपल्याला त्या संतांचंही दर्शन होतं. थोडंसं न पटणारं वाक्य बोलायचं झालं तर एक वेळ देवाचं दर्शन नाही झालं तरी चालेल,
पण संत महात्म्यांचं दर्शन जीवनामध्ये घडलंच पाहिजे. आपण वारकरी आहोत. आपला वारकरी संप्रदाय संतांना मानणारा संप्रदाय आहे. मी अभिमानानं अभिनिवेशानं बोलतो अशातला भाग नाही, किंवा जे बोलतो तो अर्थवादही कृपा करून आपण समजू नका. त्याच्यात कदाचित भक्तीच्या दृष्टीने प्रौढीवाद तुम्हाला म्हणता येईल, पण हे बोलण्याचं धाडस मी नक्की करतो की एक वेळ आम्हाला परमात्मा पांडुरंगराय भेटले नाहीत तरी चालेल, पण तुकोबारायांच्या दर्शनाची आस, ज्ञानोबारायांच्या दर्शनाची आस अंतःकरणात राहिली पाहिजे. त्याचं कारण सरळ आहे. अगदी सरळ भावनेच्या भूमिकेतून बोलायचं झालं तर परमात्मा भेटल्यावर संत भेटतीलच याची शाश्वती देता येत नाही, पण संत भेटल्यानंतर परमात्मा भेटेलच भेटेल याचा विश्वास मात्र नक्की देता येतो. परमात्म्याजवळ संत राहतात की नाही माहिती नाही, पण संतांजवळ मात्र परमात्मा नक्की राहतो, नक्की राहतो. भगवंतानी स्वतःनी ज्ञानेश्वरीमध्ये आपल्याला याचा खुलासा करून दिलाय. मी फक्त ओवी आपल्याला स्मरण म्हणून सांगतो, मला आता त्याचा विस्तार करायचा नाहीये. पण भगवंताच्या मुखातून बोलत असताना ज्ञानोबारायांनी 9व्या अध्यायाच्या सुरुवातीला आपल्याला हे सांगून ठेवलं, वैकुंठी तो मी नसे, एक वेळ भानुबिंबही न दिसे, योगियांची मानसे उमरडोनी जाय, परी तयापाशी पांडवा, मी हरपला गिवसावा, जेथ नामघोष बरवा करीती माझा. मी वैकुंठामध्ये सापडणार नाही, योग्यांच्या हृदयामध्येही कदाचित मी सापडणार नाही. नाहम वसामी वैकुंठे न तत्र योगिनौरवो, मदभक्त्या यत्र गायंती तत्र तिष्ठामि नारद. पुराणांमध्ये नारदांना शब्द देताना भगवंतानी हे अभिवचन दिलंय, हा विश्वास दाखवलाय की नारदा मी वैकुंठामध्ये राहत नाही, मी योग्यांच्या हृदयामध्ये राहत नाही, म्हणून योगिया दुर्लभ तो म्या देखिला साजणी हे ज्ञानोबारायांना बोलावं लागेल. मग मी राहतो कुठे? मी संतांच्या हृदयात राहतो. संत माझे जे भजन करतात तिथं मी राहतो, अन्यत्र मी राहत नाही. भगवंताचं हे अभिवचन डोळ्यासमोर ठेवून थोडस संत दर्शनाचा लाभ आपल्याला तीर्थक्षेत्रांमधून होतो, म्हणून तीर्थक्षेत्रात आपण गेलं पाहिजे, पुन्हा पुन्हा गेलं पाहिजे, वारंवार गेलं पाहिजे. कारण संतांच्या दर्शनात परमात्मा लाभ आहे, परमात्मा प्राप्ती आहे. ज्ञानोबारायांचं प्रमाण आपल्याला सगळ्यांना पाठ आहे. हरिपाठामध्ये रोज म्हणतो आपण, संतांचे संगती मनोमार्गे गती, आकळावा श्रीपती येणे पंथे. संतांचे संगती मनोमार्गे गती, आकळावा श्रीपती येणे पंथे. कोणत्या पंथे? संतांचे संगती येणे पंथे, श्रीपती मनोमार्गे आकळावा असा अन्वय. मनोमार्गे याचा अर्थ मनाला प्रचंड वेग आहे, मन किती चंचल आहे, मन किती धावतं, मन किती वेगाने धावतं, याच्याबद्दलचे खुलासे मला आत्ता करायचे नाहीत, पण मनाला वेग आहे. आपण आपल्या घरापासून जवळजवळ 2000 किलोमीटर लांब आलोय, 2-2 दिवसाचा प्रवास केलाय, 2 तासाचा विमानाचा प्रवास करून उतरलो आपण. 2000 किलोमीटर लांब आलो. या 2000 किलोमीटर करता आपल्याला 2 दिवस 2.5 दिवस घालवावे लागलेत, मान्य आहे. श्री क्षेत्र जगन्नाथपुरीला आपल्या गावातून येण्याकरता आपल्याला 2000 किलोमीटर करता 2.5 दिवस लागले. आपण इथे आलो, मंडपामध्ये बसलो, आणि बसल्या बसल्या मनामध्ये विचार आला, घरातून निघताना कुलूप लावलंय पण ओढून बघायचं राहिलंय. गेलं ना मन, क्षणार्धात कुलपात गेलं, घरात गेलं ना, इतक्या वेगाने मन धावतं. म्हणून बाकीची साधनं तुम्हाला भगवत प्राप्ती करून देणार नाहीत का? देतील. ज्ञान तुम्हाला परमात्मा स्वरूप करणार नाही का? करणार. ज्ञानादेव तू कैवल्यम, उपनिषदाने आपल्याला सूत्र दिलंय.
ज्ञानानेच आपल्याला स्वरूपाची प्राप्ती होते. ज्ञाने विणे के उपाय करीसी जितुके जे गुंथिसी अधिके रुखी ये ज्ञानोबरा बोलतात. योगानं परमात्मा होतो प्राप्त, भक्तीनं होतो प्राप्त. अन्य काही साधना असतील, अष्टांग योग असेल, हठयोग असेल, भगवत प्राप्ती करता हे सगळे आवश्यक असतील कदाचित, परंतु या सगळ्या साधनांनी प्राप्त होणारा परमात्मा कालांतराने प्राप्त होतो. पण संतांची संगती तिथं मात्र मनोमार्गे श्रीपती आकळावा, पण तिथं मात्र क्षणार्धात परमात्मा प्राप्ती. संत दर्शनी हा लाभ पद्मनाभ जोडला. नुसत्या दर्शनाने हा लाभ आहे. तीर्थक्षेत्रात गेलं पाहिजे. संत दर्शनाचा आनंद, संत दर्शनाने प्राप्त होणारी जीवनाची धन्यता आपल्याला क्षेत्रामध्ये अनुभवता येते. आणखीन एक विचार आपल्याला करता येतो. क्षेत्रात जा. क्षेत्रात परमात्म्याची विभिन्न रूप आहेत. त्या विभिन्न रूपातलं कुठलं तरी रूप आपल्या जीवनाला बदलून टाकेल. त्या रूपाचं आकर्षण चित्तामध्ये निर्माण होईल. त्या रूपाबद्दल अत्यंतिक प्रीती, नारद महर्षीने वापरलेला शब्द म्हणूनच रूपासक्ती असाच आहे. ती रूपासक्ती निर्माण होईल. न चायात कृष्णो यदि सखित वाग कथमिदम मुधा मारोदीर्मे कुरु परमिमाम उत्तर कृतेम तमालस्य स्कंधे विनिहित भुजा वल्लरीरियम यथा वृंदारण्ये चिरम अविचला तिष्ठति तनुः. राधा बोलते. रूपाची आसक्ती काय असते याचा विचार आहे. राधा बोलते. राधेच्या उत्तर कालामध्ये, उत्तरायुष्यामध्ये वृंदावनामध्ये तमाल वृक्षाच्या बुंध्याला टेकून बसलेली राधा कृष्ण चरणाच्या चिंतनामध्ये निमग्न आहे. कृष्ण 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 नाम मुखातून बंद होत नाही. गलित गात्र झालेली आहे. कृष्ण नामामध्ये, कृष्ण दर्शनाच्या चिंतनामध्ये अथवा कृष्ण रूपचिंतनामध्ये ती इतकी गुंतून गेलेली आहे, इतकी निमग्न झालेली आहे की तिला स्वतःच्या देहाचं भान नाही, अंगावरच्या कपड्याचं भान नाही. ती किती दिवस जेवली नाहीये तिला माहिती नाहीये. पण नामामध्ये निमग्न झालेली राधा इतकी कृश झालेली आहे की तिच्या हातातल्या बांगड्या कधी हातातून गळून गेल्या आहेत हेही तिला माहिती नाही आहे. तिच्या केसांना तेल लागलं नाही, तिच्या केसांना कंगवा लागलेला नाही आहे. तिच्या केसामध्ये भगवंतानी माळलेली फुलं कधीच गळून पडली केसातून. तिला ना देहाचं भान आहे, ना तिला कालाचं भान आहे, ना तिला व्यक्तीचं भान आहे, ना तिला देशाचं भान आहे. वृंदावनामध्ये एका तमाल वृक्षाच्या बुंध्याला टेकून डोकं वर करून डोळे बंद करून राधा अखंड कृष्ण चिंतनामध्ये आहे. शरीराकडे बघितलं तर हे शरीर कोणत्याही क्षणी पडू शकेल इतकं कृश झालेलं आहे. आणि राधेला हे कळालेलं आहे की बहुतेक आपलं आयुष्य संपलेलं आहे, आपला देहपात होणार आहे. तिला भेटायला आलेली तिची एक सखी, तिची एक मैत्रीण, वृंदावनामध्ये यमुनेवर पाणी भरायला आलेली ललिता तिचं नाव आहे. आणि ती राधेला असं टेकून बसलेली, डोळे बंद आहेत, मान वर झालेली आहे, कृश झालेली आहे, ओळखू न येण्यासारखी राधा झालेली आहे. हे कळून ती ललिता राधेजवळ गेली आणि राधेला तिने विचारलं, हलवून विचारलं, राधे काय चाललं ग, अशी का बसलीयस? राधा म्हणाली, काही नाही, अशी बसली नाहीये, आता अशीच जाणार आहे. ललिता म्हणाली, असं का म्हणतेस? राधा म्हणाली, गोकुळ सोडून गेल्यापासून त्यांनी माझ्याकडे पुन्हा वळून बघितलं नाही, पण त्याचं रूप माझ्या डोळ्यासमोरून कधी हललं नाही, त्याचं नाम माझ्या मुखातून कधी गेलं नाही. अखंड अखंड त्याचं नाम चालू आहे. आता त्या नामचिंतनामध्ये, त्या रूपचिंतनामध्ये माझा देह पडला तर माझी तक्रार पण नाही आहे.
ललिता म्हणाली, असं म्हणू नकोस, मरणाच्या गोष्टी करतेस कशाला? अगं, मी आत्ता जरी जाऊन कान्होबाला सांगितलं ना तर तो धावत येईल त्याच्या राधे करता. राधा म्हणाली, जाऊ नकोस, येणार नाही. कारण वियोगाचं दुःख आणि त्याही पलीकडे असलेलं विरहिणीचं सुख हे त्यालाही कळतं आणि मलाही कळतं. वियोगाचं दुःख सामान्य जीवाला कळतं, पण विरहिणीचं सुख भोगायला संतच व्हावं लागतं. सगळ्यांना कळत नाही. वियोगाच्या दुःखामध्ये लिप्त झालेली अनेक माणसं आहेत. व्यवहारामध्ये सुद्धा अत्यंतिक अनुकूल, अत्यंतिक प्रिय वस्तूच्या वियोगामध्ये अथवा व्यक्तीच्या वियोगामध्ये जीवनामध्ये नैराश्य येऊन आत्महत्येचं पाऊल उचलणारे लोक या जगतामध्ये नाहीत असं समजू नका. पण वियोगाकडे विरह म्हणून बघणं आणि त्या विरहाला भगवंताचा अधिकरण देऊन त्या विरहातला सुद्धा आनंद भोगता येणं, याच्याकरता ज्ञानेश्वर महाराजच व्हावं लागतं. याच्याकरता राधाच व्हावं लागेल, याच्याकरता कृष्णच व्हावं लागेल. राधा म्हणाली, जाऊ नकोस, कारण तू वियोग घेऊन त्याच्याकडे जाशील आणि तो विरहिणीच्या आनंदात निमग्न असेल. गंमत अशी असते, आनंदामध्ये निमग्न असणाऱ्यांना दुःखाची चर्चा करणं हे आवडत नसतं. विरहिणीच्या आनंदात परमात्मा आहे, कृष्ण आहे, आणि तू त्याच्याकडे विरहाचं दुःख घेऊन चाललेली आहेस. आनंद विभोर झालेल्यांना दुःखाची जाणीव करून देण्यामध्ये त्यांच्या अंतःकरणात क्रोध निर्माण केल्याचं पाप आपल्याला लागतं, करून देऊ नये. आनंदी असणाऱ्या माणसाला, म्हणून आपल्याकडे या जुन्या पद्धती आहेत. पानावर माणसं बसली की कोणी गेल्याची बातमी सांगत नाही. आपण पाळतो ना हे नियम. अहो, पानावर बसलाय तो, जेवतोय, कशाला आत्ताच त्याला सांगता? हे का म्हणतात असं? पानावर बसल्यावर कोणी गेल्याचं ऐकू नये काय? काय आमटी भातामध्ये मीठ वाढतं अचानक? काय होतं? काय काही होत नसतं. पण आनंदाच्या क्षणी, चांगल्या क्षणी दुःखाची जाणीव करून द्यायची नसते. हा नैतिक नियम आपल्याकडे जन्मोजन्मी आपण पाळत आलेलो आहोत. आपली संस्कृती पाळत आलेली आहे. जो मनुष्य आनंदात निमग्न आहे त्याला दुःखाची जाणीव करून देण्यामध्ये, त्याला त्याच्या आनंदापासून पारखं करणं हे तर होतच होतं. पण त्या आनंदाची किंमत ज्याला कळते त्याला त्या दुःखाच्या जाणीवेतून क्रोध निर्माण होण्याची शक्यता असते. राधा ललितेला म्हणाली, तू त्याच्याकडे जाऊ नकोस, कारण तो माझ्या विरहाचं सुख भोगतोय. आणि ते सुख भोगत असताना जर तू त्याला वियोगाचा दुःखाचं स्मरण करून देशील तर तो रागावेल, तुला हाकलून देईल त्याच्या दरबारातून. जाऊ नको. ललितेने ऐकलं नाही. ललिता तशीच गेली. भगवंतासमोर जाऊन उभी राहिली. तिला वाटलं आपण गोकुळातून आलो म्हणल्यावर भगवान स्वागत करतील, पायातळी अंथरी तो जीव आपला असं करतील. ललिता दरबारात गेली. भगवंताला सांगितलं, कान्होबा इथं बसलास, अरे राधेचा प्राण चाललाय. भगवंताने पहिला प्रश्न तिला विचारला, तुला आत सोडलं कुणी? कोण आहेस तू? मला ओळखलं नाही. काय संबंध? काही संबंध नाही, ओळखत नाही. बर, मला नको ओळखू, पण तुझ्या प्रिय राधेचा जीव चालला, प्राण चालला. भगवंताने तिला विचारलं, कोण राधा? ओळखत नाही, काही संबंध नाही. आणि संबंध नसणाऱ्या माणसाचा जीव गेला, मला काय वाईट वाटायचंय त्याचं? चल, चालती हो माझ्या दरबारात. अपमान केला, हकलून दिलं. अंतर्मुख झालेली ललिता, नाही म्हटलं तरी अपमानानं त्रासित झालेली ती ललिता त्याच पावली माघारी आली. बरोबर कृष्ण नाही हे बघितल्यावर राधेने विचारलं, मी सांगितलं होतं ना तुला, तू त्याच्याकडे जाऊ नको, त्याच्या ठिकाणी क्रोध निर्माण करू नको. मग करू काय? राधा म्हणाली, आता एक काम कर, मुधामा रोदीर मे कुरु परम परमिमाम उत्तर कृतीम. माझी उत्तर क्रिया कर. माझं प्राण जाणार आहे, पण माझी उत्तर क्रिया तू कर. आता कशी करायची? उत्तर क्रिया कशी करू?
घरी नेते, सगळ्यांना कळवते, नातेवाईक येतील, रडारड होईल, मग अंत्ययात्रा निघेल, मग दहन होईल. नाही 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 नाही, ही उत्तर क्रिया तू करायची नाहीयेस. याच्याकरता मी तुला बोलतच नाहीये. राधेने ललितेला असं सांगितलं, माझी उत्तर क्रिया तू कर. कशी करायची? त्यांनी सांगितलं, तमालस्य स्कंधे विनिहित भुजा वल्लरीरियम यथा वृंदारण्ये चिरम अविचला तिष्ठती तनुः. राधा म्हणाली, काही नाही, आता तो मला भेटणार नाही, तो माझ्याकडे येणार नाही. मलाही विरहिणी माहिती आहे, त्यालाही विरहिणी माहिती आहे, तो मला दर्शन द्यायला येणार नाही. पण माझी एक उत्तर क्रिया तू कर. काय करायचंय? नेऊन माझं दहन करायचं नाही. मग मी ज्या तमाल वृक्षाला टेकून बसलेली आहे, त्या तमाल वृक्षाला माझं शरीर घट्ट बांधून टाकायचं आहे, दोरीनं बांधायचं नाही. मग तमाल वृक्षाच्या या बुंध्याला माझं शरीर असं हाताने आलिंगन दिल्यासारखं आवळायचं. माझा प्राण तर जाणारच आहे आता, तू बाकीची चिंता करू नकोस. आणि दोरीनं बांधायचं नाही, माझ्या हातानेच त्या तमाल वृक्षाची गाठ बांधायची. हाडं मोडली मोडू दे, चिंता करू नको, हात तुटला तुटू दे, पण माझ्या हाताची अशी गाठ बांधून त्या तमाल वृक्षाला माझं शरीर करकचून बांधून टाकायचं. असं कशा करता? राधेने त्याचं कारण फार छान सांगितलं. राधा म्हणाली, माझा प्राण जाताना तरी तो मला दिसणार नाही, हे जरी खरं असलं तरी निदान मरताना तरी त्याच्या रंगाला मिठी मारून मेल्याचं समाधान मला राहील. म्हणून तमाल वृक्षाचा बुंधा काळा असतो, या काळ्या रंगाला मिठी मारून मी मेले याचं समाधान मला राहील. ही रूपासक्ती आहे, ही रूपाची आसक्ती आहे. भगवंताच्या कोणत्या विग्रहानं आमच्या अंतःकरणामध्ये प्रेमाची कशी ठिणगी पडेल माहिती नाही. कुणाला द्वारकेचं रूप आवडेल, कुणाला जगन्नाथपुरीचं रूप आवडेल, कुणाला पंढरपूरचं रूप आवडेल, कुणाला अयोध्येचं रूप आवडेल, कुणाला सगळीच आवडतील, कुणाला ह्याच्यातलं कोणतंच आवडणार नाही, गणपतीचं आवडेल. कुठलंही आवडू दे, आहे ते एक परब्रह्म आहे. आम्हाला त्या परब्रह्माच्या प्राप्ती करता ज्या मार्गाने जाणं आवश्यक आहे तो हा सगुणाच्या उपासनेचा मार्ग आहे. पण निर्गुणाच्या यथार्थ ज्ञानानंतरही ज्याच्यातलं सुख तिळमात्र कमी होत नाही अशी सगुण साकाराच्या विग्रहाची उपासना आमच्या वारकरी संप्रदायाने आमच्यापर्यंत आणून पोचवून दिलेली आहे. निर्गुणाच्या ज्ञानानंतरही सगुण साकाराच्या रूपाची आसक्ती कमी होत नाही. निर्गुण निराकाराच्या यथार्थ ज्ञानानंतरही सगुण साकाराची उपासना कमी होत नाही. ज्ञानानंतरही ज्ञानोबारायांची भक्ती चालूच आहे. ज्ञानानंतरही नाथ महाराज अजूनही तीच उपासना करतात. तुकोबाराय अजूनही तीच उपासना करतात. त्यामुळे तीर्थक्षेत्रामध्ये भगवत दर्शन, भगवत दर्शनाबरोबर संत दर्शन याच्याने मानवी जीवनाची कृतार्थता निर्माण होणार आहे, मानवी जीवनाचा उद्धार होणार आहे. याच्याकरता जा. फार पुढचं सांगितलं. काय ज्ञान होईल आम्हाला न होईल माहिती नाही. आम्हाला अजून अंतःकरण शुद्ध नाही. मग अंतःकरण शुद्ध करायचं आहे का? मग त्याच्याकरता एक काम करा, तीर्थयात्रा करा. कारण का तीर्थयात्रा करण्याने अंतःकरणाचीही शुद्धी होते. कशी होते त्याची एक प्रक्रिया आहे, त्याचा एक मार्ग आहे. आज आपण म्हणतो तीर्थयात्रा खूप सोयीच्या झाल्या. जुन्या काळामध्ये तेवढ्या त्या सोयीच्या नव्हत्या. काशीला जाणारा मनुष्य जुन्या काळामध्ये काशीला जायला म्हणून निघाला, बद्री केदारला जायला म्हणून निघाला तर घरातले लोक रडून घ्यायचे, कारण हा पुन्हा भेटेल, याचा देह तरी पुन्हा आपल्यापर्यंत येईल याची शाश्वती नसायची. त्याही पूर्वी पंढरपूरला जाणाऱ्या लोकांना सुद्धा अंतिम निरोप दिला जायचा, कारण सोपं नव्हतं, काहीच सोपं नव्हतं. तरीही त्या काळामध्ये लोक ते करायचे. आज खूप सुविधा झाल्या असं आपण म्हणतो, खूप सुविधा झाल्या.
थोडस स्पष्ट बोलतो आपण सगळे, मला क्षमा कराल. आजही जुनी माणसं हे बोलून दाखवतात. कदाचित नवीन लोकांना याच्याबद्दल सहमती नसेल या विचाराची, पण जुने लोक अजूनही हे म्हणून दाखवतात आणि अगदी आग्रहानं प्रतिपादन करतात की महाराज, परमार्थातले लोक वाढले हो, पण परमार्थ नाही वाढला. कदाचित नवीन लोकांना पटणार नाही पटलं तरी आता मला त्याच्याशी कर्तव्य नाही, पण जुने लोक हे बोलून दाखवतात. जुन्या काळी लोक, परमार्थातले लोक कमी होते, पण परमार्थ तीव्रतेचा होता. आता परमार्थाची संख्या वाढली. काय त्याला इंग्रजीमध्ये काय, क्वालिटी अँड क्वांटिटी असं म्हणतात ना. क्वांटिटी वाढली, क्वालिटी कमी झाली असं म्हणतात ना लोक. का झालं असेल होय? याचं धर्मशास्त्रीय हे कारण आहे की आमच्या तीर्थयात्रेमध्ये सुविधा फार निर्माण झाल्या. धर्मशास्त्राचं म्हणणं असं आहे की आपण जेव्हा तीर्थयात्रा करतो, आपण एखाद्या तीर्थामध्ये राहतो, त्या तीर्थामध्ये भगवत दर्शन करण्याचा प्रयत्न करतो, त्या तीर्थाची परिक्रमा करण्याचा प्रयत्न करतो. त्या तीर्थामध्ये कदाचित आपल्याला ओळखणारं कोणी नसतं. जुन्या काळामध्ये तर हॉटेल वगैरे पण नव्हते. आपल्या बरोबर नेलेलं आपले अन्न, आपली शिदोरी कदाचित रस्त्यात संपून जायची. तिथं आम्हाला ओळखणारं कोणी नाही, कदाचित उपास घडायचा. नुसत्या तीर्थातून वाहणाऱ्या नदीच्या पाण्यावर राहावं लागायचं. पण त्यांचा परमार्थ कडेला गेला. का गेला? कारण धर्मशास्त्राचं हे म्हणणं आहे की आपण जेव्हा तीर्थात जातो, तीर्थात वास्तव्य करतो, ते वास्तव्य केल्यानंतर तिथल्या भगवत दर्शनाचा प्रयत्न करतो, 2-4 वेळेला अपयश पदरात पडतं. तिथली परिक्रमा करताना पाय भाजतात, तिथल्या परिक्रमेमध्ये कदाचित काटे पायामध्ये रुततात, कदाचित आणखीन काही त्रास होतो, कदाचित ठेच लागते, कदाचित योग्य व्यवस्था होत नाहीत, कदाचित सगळंच समाधानकारक मिळत नाही, कदाचित रस्त्यामध्ये दरोडेखोर अडवतात, वाटमारी आपल्या जवळ, वाटमार करणारे लोक आपल्या जवळचं सगळं काढून घेतात, आपल्या जवळ काहीही शिल्लक राहत नाही, कोणत्याही व्यवस्थेची आशा अंतःकरणात राहत नाही, परत जाणं होईल का नाही याचा विश्वासही निर्माण होत नाही, देता येत नाही. अशी परिस्थिती जेव्हा निर्माण होते तेव्हा धर्मशास्त्र म्हणतं याचे 2 परिणाम माणसाच्या चित्तावर होतात. त्याच्यातला एक परिणाम धर्मशास्त्राच्या दृष्टीने असा आहे की तीर्थयात्रेमध्ये आपल्याला जेवढी प्रतिकूलता निर्माण होईल, जेवढा त्रास होईल, तेवढा त्रास त्या तीर्थयात्रेमध्ये होणं, याचा अर्थ आपल्या जीवनातलं बरंचसं प्रारब्ध त्याच्याने कमी होऊन जात असतं. प्रारब्धाची निवृत्ती करण्याकरता तीर्थक्षेत्रामध्ये त्रास होतोच होतो. बाकीचंही सोडून द्या आपण, पण आपण पंढरपूरला जरी आलो तरी प्रदक्षिणा करताना हल्ली आपण ही तक्रार करतो ना की वाळवंटातून जाताना खडेपार टोचतात. टोचू द्या, तो प्रत्येक एक खडा आपल्या जीवनातलं बरंचसं प्रारब्ध कमी करतोय. माणसं म्हणतात प्रदक्षिणा करताना फारच त्रास होतो, पायात काचा घुसतात. ती काच घुसणं म्हणजे काय? आपण कुठल्या तरी केलेल्या पापाची निवृत्ती त्या माध्यमातून होते आहे. मी ह्याच्याकरता हे बोलत नाहीये की मगाशी भानप साहेबांनी सांगितलं की आमच्याकडून अव्यवस्था झाली म्हणून ते तुमचं प्रारब्ध कमी झाले, तुमची भलावण करण्याकरता मी हे बोलत नाहीये. मी धर्मशास्त्राचा विचार सांगतो. धर्मशास्त्र म्हणतं तीर्थक्षेत्रामध्ये, परमार्थ मार्गामध्ये निर्माण होणारी प्रतिकूलता म्हणजे आमच्या प्रारब्धाची होणारी न्यूनता असते. त्या निमित्तानं आमचं प्रारब्ध लवकर 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 कमी होत जातं. एक गोष्ट याच्या बरोबरीनं आपण डोक्यामध्ये ठेवली पाहिजे, विचारामध्ये ठेवली पाहिजे की प्रारब्धाने परमार्थ घडत नाही, ही गोष्ट 100% खरी आहे. प्रारब्धाने प्रपंच घडेल, प्रारब्धाने परमार्थ घडत नाही. परमार्थ 2च गोष्टीने घडतो, परमात्मा आणि संतांवरचा विश्वास आणि अथक प्रयत्न, याच्यानेच परमार्थ सिद्धीला जातो. परमार्थ सिद्धीला जाण्याचा 3रा मार्ग नाही. प्रयत्न आणि श्रद्धा या दोन्हीनेच आमचा परमार्थ पूर्णतेला जाईल. प्रयत्नाविना प्रारब्धावर अवलंबून राहणाऱ्यांचा परमार्थ कडेला जात नाही. प्रारब्धाने होतो तो प्रपंच, प्रयत्नाने होतो तो परमार्थ.
आपण जागेवर बसून राहिलो आणि आमच्या प्रारब्धात असेल तर कदाचित तिकडचं अन्न इथं वाढलं जाईल. प्रारब्धात असेल तर जागेवर बसून अन्न मिळेल. पण प्रारब्धात आहे म्हणून काही न करता ज्ञानेश्वरी पाठ होणार नाही. पण प्रारब्ध आहे म्हणून आपल्याला जागेवर बसून परमात्मा भेटणार नाही. नामदेव यांची कृपा होणार नाही, नाथ महाराजांची कृपा होणार नाही. उगीच जागेवर बसून राहिलो म्हणून चोखोबाराय दर्शन देणार नाहीत. त्यांच्या दर्शनाकरता आम्हाला जन्म जन्म घालवावे लागतील, प्रयत्न करावा लागेल. कारण परमार्थ हा वस्तुतंत्राने चालतो, प्रपंच पुरुषतंत्राने चालतो. जाऊ द्या, आत्ता मला तो विचार सांगायचा नाहीये. प्रारब्धाचा तशा अर्थाने परमार्थाशी संबंध नाही, गोष्ट खरी आहे. पण त्याची संगती अशी आहे की प्रारब्धाने जर प्रपंच होत असेल तर प्रारब्धाने अनुकूल होणारा प्रपंच हाही आमच्या परमार्थातला प्रतिबंध ठरतोच आहे ना. प्रत्यक्ष प्रारब्ध जरी परमार्थामध्ये प्रतिबंध नसेल तरी प्रारब्धाने निर्माण होणारा प्रपंच, तो प्रपंच आमच्या परमार्थामध्ये प्रतिबंध ठरू शकतो. ते प्रारब्ध जर कमी 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 होत जाईल तर त्याच्याने हळूहळू हळूहळू आमच्या पापांची निवृत्ती होत राहील. ज्या पापांच्या निवृत्तीमुळे आमच्या अंतःकरणाला विशुद्धता प्राप्त होईल. एक, जुन्या काळामध्ये तीर्थयात्रेत त्रास होत होता म्हणून जुन्या काळचा परमार्थ अतिशय ताकदवान होता, अतिशय विशुद्ध होता. का विशुद्ध होता? कारण त्यांच्या तीर्थयात्रेत त्यांना त्रास होत होता म्हणून. झालेल्या त्रासाची तक्रार नाही. कुणाकडे करणार, काय करणार? एक. दुसरा विचार त्याच्यातला असा आहे, निर्माण होणारी प्रतिकूलता, क्षेत्राला जाताना निर्माण होणारी प्रतिकूलता, क्षेत्रामध्ये राहणाऱ्या संतांच्या दर्शनाने प्राप्त होणारं जीवनामध्ये तीर्थक्षेत्रामध्ये प्रतिकूलता निर्माण होते. प्रतिकूलतेने तत्कालीन का होईना पण वैराग्य प्राप्त होतं. त्या वैराग्यातून होणारं संत दर्शन वैराग्याला दृढ बनवतं. आणि दृढ झालेलं वैराग्य आम्हाला जीवनाच्या अशा उन्नत अवस्थेला नेऊन पोचवतं. वितरागिते सारिखा जो जोडोनी ठेविला सखा, तो अगवियाची भूमिका सवेची चाले. ज्ञानोबराय बोलता. हे वैराग्य सोपं नाही. नवे वैराग्य सोपारे मज बोलता न वाटे खरे, तुकोबाराय बोलतात. या वैराग्याची प्राप्ती आम्हाला या तीर्थक्षेत्रामधून होते. तीर्थक्षेत्रामधून प्रारब्धाची न्यूनता होते. तीर्थक्षेत्रामध्ये भगवद विग्रहाच्या नूतन दर्शनाचा लाभ आम्हाला होतो. तीर्थक्षेत्रामधून संत संग आणि संत दर्शनाचा लाभ होतो. तीर्थयात्रा करीत जावी, तीर्थक्षेत्रात जात राहावं. कोणाला सांगणार? आमच्याच महाराष्ट्रातल्या भाविकांना सांगणार. मग ते मला विचारतात, इथले लोक एवढा प्रयत्न करून तिथं घेऊन जायचं आणि तिथं जाऊन इथं जे बोलतो तेच तिथं बोलायचं, मग जाता कशाला? मग जाता कशाला? इथंच बोला ना. काय जी मंडळी तुमच्या बरोबर येणार आहे, 3000 3500 जी काही आहेत, त्यांना तिथंच पंढरपूरमध्ये एकत्रित करा, आळंदीत एकत्रित करा. मी त्यांना सांगितलं, आळंदीत एवढी येत नाहीत, पंढरपूरला एवढी येत नाहीत. आम्ही या म्हटलं तर इथं येतात. त्यामुळे मग कशा करता तिथं जायचं? त्याचं कारण आहे. आपण मी उदाहरण तेच देतो. आपण आपल्या घरातल्या मुलांना शिवाजी महाराजांचं चरित्र सांगतो. अफजल खानाचा कोथळा असा बाहेर काढला, आग्र्याच्या ह्याच्यातून तुरुंगातून असे सुटले, अमुक झालं तमुक झालं, हे झालं ते झालं. तानाजी मालुसरे यांचं चरित्र आपण सांगतो, असं झालं तसं झालं, त्या घोरपडीला दोरी बांधून चढले वर, अमुक झालं, उदयभानला मारलं, गड घेतला, गड आला पण सिंह गेला, वगैरे वगैरे आपण सांगतो. आता मला सांगा, आपल्या घरामध्ये बसून आपण जेव्हा ही कथा आपल्या मुलांना सांगतो, मुलांचे डोळे बघा, ते ऐकताना त्यांच्या डोळ्यामध्ये काय चमक असते, ते ऐकताना त्यांना काय समाधान असतं. ते हातावर तुरी देऊन शिवाजी महाराज निसटले म्हणलं की त्यांना किती आनंद होतो. म्हणजे आनंदाने नाचतात, हसतात.
आश्चर्य व्यक्त करतात. आता गंमत ही आहे की तानाजीचं चरित्र आपण घरात बसून सांगितलं तर मुलांना असं वाटतं की आपणही असं काही केलं पाहिजे. त्यांचा उत्साह निर्माण होतो, अतिशय उत्सुकता असते. आता काय होईल, पुढे काय होईल. पण हे चरित्र, तानाजीचं चरित्र आपण आपल्या घरात बसून आपल्या मुलांना सांगितलं तर इतका परिणाम आहे. हेच चरित्र जर आपण सिंहगडावर जाऊन सांगितलं तर काय होईल. आग्र्यातून शिवाजी महाराज कसे सुटले हे आपल्या बैठकीत सांगितलं तर मुलांना कळेल, कळणार नाही असं नाही. पण ते जर आपण आग्र्याला जाऊन ते दाखवत जर सांगितलं तर काय परिणाम होईल. परिणाम वेगळा होईल ना, परिणाम वेगळा होईल ना. मग सुभद्रा, बलराम आणि श्रीकृष्णाचं चरित्र पंढरपूरला सांगण्यापेक्षा जर जगन्नाथपुरीला येऊन सांगितलं तर परिणाम वेगळा होणार नाही काय. ज्या त्या क्षेत्राचं एक महात्म्य असतं, त्या त्या क्षेत्रामध्ये ती चरित्र सांगितली जातात. कारण त्या चरित्रामध्ये जे येतं, त्या चरित्रामध्ये ज्या भगवंताचे गुणानुवाद आपल्याला करायचे, ज्या बलराम दादाच्या गुणांचं चिंतन आपल्याला करायचं आहे, सुभद्रेच्या ज्या चरित्राचं चिंतन आपल्याला करायचंय, ते चिंतन झाल्यावर रात्री तीच सुभद्रा माता आम्हाला दर्शन देणार आहे. तेच बलराम दादा आम्हाला मंदिरात गेले की दर्शन देणार आहेत की ज्यांचं चरित्र आम्ही ऐकलंय. याकरता म्हणून आपल्याला हा प्रयत्न करून इथपर्यंत येणं आवश्यक होतं. त्याकरता आपण इथे उपस्थित आहोत. जे चरित्र सांगायचंय ते उद्यापासून मी सांगणारच आहे. आपण जगन्नाथपुरीत आहोत. जगन्नाथपुरी हे अतिशय पवित्र धाम आहे. भारत देशामध्ये अतिशय पवित्र आणि अतिशय महत्वाचं क्षेत्र म्हणून या क्षेत्राला मान्यता आहे. या क्षेत्राचे परिणाम काय, या क्षेत्रामध्ये काय करावं लागतं वगैरे वगैरे हे सगळं आपल्याला आताही सांगितलं गेलं, ते नेहमीच सांगितलं जातं. धर्मशास्त्राचं एक वचन असं आहे, देवम गुरुम गुरुस्थानम क्षेत्रम क्षेत्राधिदैवतम सिद्धम सिद्धिकारांश्च श्रीपूर्वम समुदीरयेत. धर्मशास्त्राचं एक वचन आहे. कोणाच्या नावामागे श्री लावावं याचे संकेत आहे. देवम गुरुम गुरुस्थानम क्षेत्रम क्षेत्राधिदैवतम सिद्धम सिद्धिकारांश्च या सगळ्यांच्या नावामागे श्री पूर्वम समुदीरयेत, या सगळ्यांच्या नावाच्या पूर्वी श्री लावावं. श्री पांडुरंग असंच लिहावं. देवाच्या नावामागे श्री लिहावं आणि श्री लिहिल्यानंतर पूर्णविराम न देता देवाचं नाव लिहावं. श्री लिहून पूर्णविराम लिहून पांडुरंग लिहायचं नाही. श्री आणि पांडुरंग या दोन शब्दांमध्ये आपल्याला अंतर ठेवता येणार नाही. श्री पांडुरंग हा एक शब्द आहे, हे दोन शब्द नाही आहेत. लिहिताना हे बघितलं पाहिजे. श्रीराम असं एकत्र होतं ते. श्री सीतामाई, श्री जनाबाई, श्री मुक्ताबाई असंच लिहिलं जातं ते. संतांचं नाव देवम गुरुम, गुरूंचं नाव लिहिताना श्री लिहून पूर्ण नाव श्री ज्ञानेश्वर महाराज, श्री एकनाथ महाराज असं श्री लिहून पूर्ण विराम देऊन मग एकनाथ महाराज असं नाही. कारण त्या नाथ महाराजांपासून श्री कधी बाजूला झालीच नाही, तर तिला बाजूला करण्याचा आपल्याला काय अधिकार आहे. श्री एक, तसं क्षेत्राला सुद्धा श्री असं लावायची पद्धत आहे. धर्मशास्त्र त्याचे संकेत देतं. श्री क्षेत्र पंढरपूर, श्री क्षेत्र आळंदी, तसं श्री क्षेत्र जगन्नाथपुरी असं म्हटलं जातं. पण याच्यामध्ये मी हा विषय आता एवढ्या करता सांगितला की जगन्नाथपुरी हे जे धाम आहे ना, हे या आता आपण सगळ्याच तीर्थक्षेत्राला श्री क्षेत्र असा शब्द लावतो. पण जुन्या ह्याच्यामध्ये श्री क्षेत्र एवढा एकच शब्द जर उच्चारला गेला तर श्री क्षेत्र म्हणजे फक्त जगन्नाथपुरी असंच समजलं जात. जगन्नाथपुरी या क्षेत्राचं एक नाव श्री क्षेत्र असं आहे. जिथे श्री क्षेत्र लिहून पुढे पंढरपूर येत नाही
जिथं श्री क्षेत्र लिहून पुढे त्र्यंबकेश्वर येत नाही, जिथं श्री क्षेत्र असं लिहून द्वारका येत नाही, जिथं श्री क्षेत्र असं लिहून रामेश्वरम असं येत नाही, जिथं नुसतं श्री क्षेत्र एवढा एकच शब्द येतो तिथं श्री क्षेत्र या शब्दाचा अर्थ होतो जगन्नाथपुरी. आपण असं सांगत होतो की श्री क्षेत्र हा शब्द जेव्हा एकच शब्द म्हणून येतो आणि त्याच्या पुढे कुठल्या विवक्षित क्षेत्राचं नाव उच्चारलं जात नाही त्यावेळेला श्री क्षेत्र या शब्दाचा अर्थ जगन्नाथपुरी असा केला जातो. आणि जगन्नाथपुरी या क्षेत्रालाच फक्त श्री क्षेत्र म्हणण्याची पूर्वीची पद्धत होती, म्हणून या क्षेत्राचं एक नाव जगन्नाथपुरी, इथे जगन्नाथ राहतात म्हणून पुरी असं जरी दिलेलं असलं तरी सुद्धा पुरी हा शब्द सुद्धा आपल्याकडे जगन्नाथपुरी याच अर्थाने वापरला जातो. जो श्लोक सर्वत्र प्रसिद्ध आहे, अयोध्या मथुरा माया काशी कांची अवंतिका पुरी द्वारावती चैव सप्तैता मोक्षदायिका, या 7 नगरी मोक्षदायी म्हणून प्रसिद्ध आहेत. अयोध्या वगैरे वगैरे वगैरे, त्याच्यामध्ये पुरी असा शब्द, आता मला ते सांगायला वेळ नाही तेवढा, पुरी असा जो शब्द आलाय, अयोध्या मथुरा माया काशी कांची अवंतिका पुरी द्वारावती च एव सप्तैता, या 7 नगरी आहेत त्या मोक्षदायिका आहेत. त्याच्यामध्ये जगन्नाथपुरी असा शब्द आला नाही, पुरी असाच शब्द आला. जगन्नाथ इथे राहतात म्हणून त्याला जगन्नाथपुरी असं म्हटलं जातं, ठीक आहे. पण याला श्री क्षेत्र असं एक नाव आहे. आणि या क्षेत्राचं अजून एक नाव आहे, ते म्हणजे या क्षेत्राला पुरुषोत्तम क्षेत्र असं म्हणतात. अधिक मासामध्ये या क्षेत्राचं महत्व जास्त आहे. आपण जर बीड जिल्ह्यामध्ये माजलगावच्या जवळ पुरुषोत्तमपुरी नावाचं गावच आहे, अतिशय सुंदर मंदिर, एक अगदी गंगामाईचं पात्र जवळ, सुंदर गाव. तसं या क्षेत्राला पुरुषोत्तम क्षेत्र असं म्हणतात. आता पुरुषोत्तम या शब्दाचा अर्थ तरी नेमका काय करायचा आणि इथे पुरुषोत्तम क्षेत्र का म्हटलं गेलं या संबंधातला विचार आत्ता बोलत नाही, नंतर सांगतो त्याचा विचार. परंतु या क्षेत्राचं एक विशिष्ट महत्व आहे. या क्षेत्रामध्ये आपण आलेलो आहोत. हे जे राज्य आहे ना, ओडिसा जे राज्य आहे, या राज्यामध्ये भगवान विष्णूंच्या 4 क्षेत्रांची विशेषत्वाने चर्चा आहे आणि त्याचं विशेष महत्व आहे. ही 4 क्षेत्र कोणती याच्याबद्दल आत्ताही मला बोलायचं नाही. ही क्षेत्र ठरली याच्यावरून भगवान विष्णूंच्या हातामध्ये जी आयुध आहेत, शंख चक्र गदा आणि पद्म, ही 4 आयुध भगवंताच्या हातात आहेत. या 4 आयुधाला धरून या ओडिसा प्रांतामध्ये भगवान विष्णूच्या 4 क्षेत्रांचा विचार केला जातो. त्याच्यामध्ये जगन्नाथपुरी हे क्षेत्र शंख क्षेत्र म्हणून प्रसिद्ध आहे. जी 4 आयुध आहेत, शंख चक्र गदा आणि पद्म, त्याच्यातलं शंख क्षेत्र म्हणजे जगन्नाथपुरी आहे. आणि आत्ताची जगन्नाथपुरी कशी वाढली, त्या गावाचा विकास कसा झाला, क्षेत्राचा विकास कसा झाला, इमारती कशा बांधल्या गेल्या, हा प्रश्न जर गौणार्थानं बाजूला ठेवला तर या क्षेत्राला आपण जर आकाशातून बघू तर या क्षेत्राचा आकार सुद्धा शंखासारखा सांगितला जातो, म्हणून याला शंख क्षेत्र असं म्हटलं जातं. चक्र क्षेत्र वेगळं, गदा क्षेत्र वेगळं, पद्म क्षेत्र वेगळं, आणि त्या क्षेत्राला जो जो आकार प्राप्त झाला तो त्या आयुधानुसार प्राप्त झालेला आहे. त्यामुळे आपण जो आहोत ते इथं शंख क्षेत्रामध्ये आता आलेलो आहोत. आणि शंखाचं महत्व काय आहे याचा विचार आता पुन्हा सांगत नाही, नाहीतर मग ते पुन्हा लांबण लागत जाते, मग ते हरिदासाचं कीर्तन सकाळपर्यंत चालू राहतं. त्याच्यातून ते निघत जातं. आत्ता ते बोलत नाही. असं हे क्षेत्र आहे. या क्षेत्रामध्ये आपण आलेलो आहोत. या क्षेत्राचं महात्म्य काय आहे, जगन्नाथपुरी याला म्हणतात. हे जगन्नाथ म्हणजे नेमके कोण आहेत, जगन्नाथ शब्दाचा अर्थ काय, या क्षेत्राचं थोडंसं महात्म्य काय, या क्षेत्राचा इतिहास काय, या क्षेत्राला प्रामाण्य काय, या सगळ्याच गोष्टीचा विचार आपल्याला करायचा आहे. पण आत्ता मी करत नाही. एकूण वातावरण पाहता
पुन्हा दिवे जाण्याची शक्यता पाहता आत्ता मी त्याचा विचार करत नाही. 1-2 गोष्टी फक्त आपल्यासमोर ठेवायच्या आहेत, तेवढ्या ठेवतो. काही विशेषत्वानं सूचना आपण या क्षेत्रात आलेलो आहोत तर आपल्याला देणं अपरिहार्य आहे म्हणून देतो. पहिली सूचना आपल्याला सगळ्यांना द्वारकेप्रमाणेच इथेही देतो, ते म्हणजे इथं समुद्र जवळ आहे, पण कृपा करून कोणी समुद्र स्नानाचा अट्टहास करू नका. कारण इथला समुद्र म्हणावा तेवढा सुरक्षित नाही आहे. इथं समुद्राला थोडासा उतार आहे, त्यामुळे पाण्यामध्ये थोडंसं आपण आत जरी गेलो तरी ते पाणी आपल्याला आत खेचून घेतं. त्यामुळे आपल्या सगळ्यांना प्रार्थना आहे, विनंती आहे, समुद्र स्नानाचा अट्टहास एकदम करू नका. दुसरी सूचना आहे ती म्हणजे अर्थातच आपल्याला सगळ्यांना माहिती आहे ती म्हणजे उन्हाळा खूप आहे, पण उन्हाच्या चटक्यापेक्षा सुद्धा इथं उष्मा फार आहे. ऊन एवढा त्रास देत नाही, पण घाम फार त्रास देतोय. सारखा घाम येतो. हे खरंच आहे, कारण समुद्र जवळ आहे, त्यामुळे ती आर्द्रता हवेमध्ये राहणं अपरिहार्य आहे. आणि जर त्रास होत असेल आपल्याला तर प्रारब्ध कमी होत आहे. नक्की जर त्रास होत असेल तर प्रारब्ध कमी होईल. त्रास होतच नसेल तर आपल्याकडे कोणतं पापच नाही, हा त्याचा सरळ अर्थ आहे. त्यामुळे त्रास होणार आहे, पण आपल्या सगळ्यांना विनंती आहे की घाम खूप येतो, त्यामुळे शरीरातलं पाणी कमी होतं. खूप पाणी प्या, सारखं पाणी पित राहा. ज्यांना अनुकूल आहे, ज्यांना शक्य आहे, त्यांनी पाण्यामध्ये ORS पावडर मिळते किंवा इलेक्ट्रॉल सारखी पावडर मिळते, ती टाका. मीठ शरीरामध्ये असणं आवश्यक आहे, पाणी शरीरामध्ये असणं आवश्यक आहे. घामाच्या रूपानं ते खूप जातं, त्यामुळे सारखं पाणी पित राहा. ही एक सूचना खूप महत्त्वाची आहे. पाणी पित राहा. थोडंसं म्हणजे त्याच्यामुळे जेवण कमी गेलं तरी हरकत नाही, पण पाणी जास्त पित राहा, अशी सगळ्यांना अत्यंत नम्र प्रार्थना आहे.
Dilo,